ते दूर केलं पाहिजे. लोकांमध्ये गैरसमज आहे की हा HIV हा संसर्गजन्य निरोग आहे, तसं नाही आहे. हवा, अन्न, पाणी यामार्फत हा आजार पसरत नाही. जसं की आता आपण एकत्र काम करतोय, एकत्र राहतोय, त्यामार्फत हे आजार पसरत आहे. तर एक ॲक्ट असा आहे गव्हर्नमेंटनं आणलेला आहे की 2017मध्ये HIV प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल ॲक्ट 2017. ह्या ॲक्ट आपल्याला काय सांगतं, जर HIV बाधित व्यक्ती असेल त्यांना आपल्याप्रमाणे त्यांना राईट आहे, त्यांना कुठेही काम करण्याचा, कामामध्ये संधी देण्याचा किंवा कुठलेही पब्लिक सेक्टर असू दे त्यांना काम करण्याचं शिक्षण घेण्याचा, हे सर्व त्यांना सरकारने किंवा शासनाने बहाल केलेलं आहे. त्याच्याशी जर आपण छेडछाड केली, त्याला कलंकित केलं किंवा कुठं जर आपण डिस्क्रिमिनेशन केलं तर आपल्यावर विदाऊट बेल, आपलं काय म्हणतो विदाऊट वॉरंट आपल्या ॲक्शन होऊ शकतो. हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यांनाही शासनानं गव्हर्नमेंटने राईट दिलेलं आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये काम करत असताना आता आपण बघतोय आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ज्यापासून यांनी हा धुरा सांभाळलेला आहे, त्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आमूलाग्र असे बदल झालेले आहेत. भरपूर बदल चांगले झाले आहेत. कारण आपल्या साहेबांनी भरपूर अशी कामं चांगली केली आहेत की 5 वर्षात जेवढी कामं झाली नाहीत तेवढी ह्या एका वर्षात साहेबांनी काही मिटिंग असू दे, आढावा असू दे, दौरे असू दे, प्रचंड धावपळ या निमित्तानं चांगली कामं केली आहेत. आता आपण आपल्या विभागामध्ये बघत असताना बघतो आता आपल्या विभागामध्ये भरपूर असे आता सर्व मोफत केलेलं आहे. लोकांना अजून याची कल्पना नाही काय आहे आरोग्य विभागात. तर आरोग्य विभागात जे का तुमच्या तपासणी आहेत, डायलिसिस सुविधा आहेत, एक्सरे आहेत, जे काय त्या सर्जरी आहेत, त्या सर्व तुम्हाला मोफत होतात. कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुमच्याकडून घेतले जात नाहीत. ही माहिती आपल्याला असली पाहिजे. पहिलं काय होतं, आता 2-3 वर्षापूर्वी काय होतं की आरोग्य विभाग म्हटलं की याच्याकडे नकारात्मक अशी लोक बघायची, ही भावना होती. मात्र आपण काय केलेलं आहे, चांगल्या प्रकारे अर्थक प्रश्नानं आपण हे पुसून काढलेलं आहे. आणि आता आपल्याला एक इथं अभिमानाने सांगू वाटतं की आरोग्य विभाग म्हणलं गव्हर्नमेंटचं की आता लोकांचा आपल्याला लोकांच्या समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपण बघतोय आता यामध्ये काम करत असताना आरोग्य विभाग म्हणलं की फक्त ही यंत्रणा आपल्याला आठवते, तर ही यंत्रणा नाही. हे आता असं झालेलं आहे की लोकांचा प्रश्न झालेला आहे की ह्या आरोग्य विभागावर आपल्या महाराष्ट्र जनतेतील 12 ते 13 कोटी लोक या आरोग्य विभागावर अवलंबून आहेत. आणि ह्यांना चांगलं सुविधांचं कार्य हे आपलं आरोग्य शासन करते, आरोग्य विभाग करते. त्याचबरोबर आरोग्य विभागानं जी यंत्रणा नाही ते काय आहे की ही जी लोक आपल्यावर डिपेंड आहेत याच्यासाठी आपण काम करतो. आता आपण जसं बघतो की आता आपल्या विभागाचा किंवा ग्रामीण विभागाचे अध्यक्ष त्यांच्याकडून चार्ज घेतलेला आहे, तर भरपूर असे बदल झालेले आहेत. बरेचसे ऑपरेशन इथं होतात, ते सहज फ्रीमध्ये करतात, बरेचशा टेस्ट होतात, कुठल्याही प्रकारचे चार्ज घेत आहेत. तुमची डायलिसिस असू दे, तुमचे एक्सरे असू दे, तुमचं फार्मसी असू दे, केस पेपरची मी तुमच्याकडं पैसे घेतले जात नाहीत, सर्व तुम्हाला फ्रीमध्ये होतं. तरी बी आपण काय म्हणतो इकडे काय यायचं. तर आता ह्या रीतीने तुम्हाला एक आव्हान करतो की ह्या HIV AIDS दिनानिमित्त की तुमच्यामध्ये ही माहिती तर तुम्ही घ्या आणि त्याचबरोबर जनमानसामध्ये आणि ह्याच्यामध्ये ही माहिती पसरवा. एक काम करत असताना आरोग्य मला खरोखर अभिमान वाटतो की हे विभाग काम करत असताना आईच्या गर्भातील